अगं मी तुला सांगते, बायका येतात ना तेव्हा असं म्हणतात, "ऑय गं, किती गोड, किती क्यूट." बापरे, बाप बाप. जातोस? जाऊ जा जा जाऊ 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 दे ना याला. जाऊ जाऊ हो जा, नाही तर ढकली ना. आता गाणं ऐकलंस ना, मी त्याला काय म्हणते ते, लावशील साऱ्यांची वाट. नाही, ऍक्च्युली दमछाक होते, नाही असं नाही. कारण 25 वर्षापूर्वीचं जाऊबाई जोरात, त्याच्यात मी जी धिंगाणा घालायचे डान्स करून, आणि आत्ता 2024 सालची आजीबाई, काहीतरी तर फरक असेल की नाही. ती दाढी वगैरे कापल्यावर आपण लहान दिसू ना, नाही दिसलो तर मग प्रॉब्लेम होईल. मग पण दिसलो बाबा, देवाच्या दयेने दिसलो. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. म्हणजे तुम्ही विविध बालनाट्य बघत असाल, पण तुमचं मनोरंजन करण्यासाठी, तुमच्या मुलांचं आणि तुम्हा पालकांचं मनोरंजन करण्यासाठी एक बालनाट्य सज्ज आहे, लवकरच येत आहे. आणि त्या बालनाट्यात कोण कोण असणार आहे त्यांच्याशीच मी बोलणार आहे. एक आहेत ज्यांनी रंगमंच गाजवलाय आणि एक आहे जो रंगमंचावर पदार्पण करतोय. अभिनय बेर्डे आहे आणि निर्मितीताई आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि तुम्ही आम्हाला छोटीशी झलक दाखवून उत्कंठा वाढवली आणि ते फार कमाल होतं. अतिशय एनर्जेटिक असा परफॉर्मन्स. आणि मला वाटतं संपूर्ण नाटकभर आम्हाला काय काय जादू बघायला मिळणार आहे. AI असणार आहे त्याच्यामध्ये. मेजवानी आहे ना अभिनय? मेजवानी आहे, थोडीफार खेळ पण आहेत. ते पण तुम्हाला आमच्यासोबत खेळायला पण मिळणार आहेत आणि आमचे बघायला पण मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर थोडंफार फाईट ऍक्शन पण आहे थोडीफार, तर ती पण मला बघायला मिळणार आहे. ती आजी पण करते, मी पण करतोय, ते पण खूप सगळं एक प्रॉपर पॅकेज आहे. तुमच्या यावेळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप जोरात जाणार आहेत आजीबाई जोरात सोबत, याची मला खात्री आहे. पण अभिनय तुझ्यासाठीच. कारण आपण जेव्हा पदार्पण करतो आणि आजूबाजूला अनुभवी कलाकार असतील ना, खरं तर खूप शिकायलाही मिळतं आणि साथही मिळते. आणि मला वाटतं निर्मितीताईंसोबत अनेक कलाकारांनी काम केलं, ते कायम कौतुक करतात की त्या इतक्या व्यवस्थित सांभाळून घेतात. तुला तो कसा अनुभव राहतो निर्मितीताईसोबत? मला समीर चौगुलेंनी, ज्यांनी निर्मिती वर्षासोबत खूप काम केलं, ते मला नेहमी म्हणायचे, ताई तुला जे सांगेल प्रत्येक प्रयोगानंतर ते नेहमी लक्षात ठेव, लिहून ठेव. 5व्या प्रयोगाला तू वेगळा नट असशील. आणि तर ते हो, हे मी तिला पण सांगितलं नव्हतं, पण हे माझ्या लक्षात आहे आणि मला माहिती आहे. नॉर्मली जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप मोठे मोठे कलाकार असतात, तर कुठेतरी त्या गोष्टीचं दडपण येतं. काही लोकांना तर इन्सिक्युरिटी पण येऊ शकते. पण माझ्या बाबतीत तसं झालंच नाही, कारण सगळ्यांनी मला एकदम आपलंसं करून घेतलं, सगळ्यांनी व्यवस्थित पाठिंबा दिला मला. त्यामुळे भीती गेली आणि मग ते शिकण्याची जी एक मनस्थिती होती ती तयार झाली याच्यामधनं. सो खूप शिकतोय अजूनही, आणि अजूनही प्रयोगांमध्ये पण खूप शिकणार आहे या अख्ख्या रंगभूमीबद्दल. त्यामुळे खूप उत्सुक आहे मी, खरंच खूप उत्सुक आहे. उत्सुकता वाढलेली आहे आता. निर्मितीताई, जाऊबाई जोरात, आणि ती आठवण अर्थात आहेच. आणि इतक्या वर्षांपासून त्या सगळ्या गोष्टी गाजवल्या तुम्ही रंगमंचावर, आणि इतक्या वर्षांनी आता आजीबाई जोरात. कारण बालनाट्य आणि मला वाटतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रेक्षक तुमच्या भूमिकांशी, तुमच्या कामांशी जोडला गेलेला आहे आणि तो कायम तसाच राहील. पण या निमित्तानं आजी, आणि ही आजी या लहान चिमुकल्यांसोबत कशी कनेक्ट होणार आहे, तर त्याबद्दल. अं, ही आजी प्रत्येक मुलाला, त्याच्या पालकांना ह्या आजीला घरी घेऊन जावं असं वाटेल एवढं नक्की. प्रत्येक मूल म्हणणार आहे, कारण शेवटी आमचं एक गाणं आहे, त्याच्यात पण म्हणतातच हे सगळे, हिला घरी घेऊन चला म्हणून. हा, असं शेवटी एक गाणं पण आहे. तर प्रत्येक घरात असा एक अक्कू असतो. प्राची म्हणजे जो मुग्धा रोल करतोय, अशी एक आई असते, आणि अशी आजी असावी असं प्रत्येक घरातल्या पालकांना आणि मुलांना वाटणार आहे. कारण ती त्यांच्यासोबत लहान होते, ती त्यांच्यासोबत खेळते, मस्ती करते, मज्जा करते, थोडंसं काहीतरी शिकवते. आणि मला वाटतं की मुलांना त्यांच्या वयाचं झालेलं आवडतं. मोठी माणसं त्यांच्या वयाची झाली की मुलं त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल असतात. आणि मला प्रत्यक्षात सुद्धा आणि नाटकात सुद्धा त्यांच्या वयाचं व्हायला आवडतं. मला नेहमीच आवडतं मुलांच्या वयाचं व्हायला. सो अशी ही आजी अगदी तुमच्या मनात घर करेल एवढं नक्की. म्हणजे मी म्हणजे आमचा अभिनय किंवा काय ह्याच्याबद्दल बोलत नाही, लिखाणातच मुळात
ही आजी प्रत्येक घराघरात जाणार. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही ज्या एनर्जीने मंचावर आता नाचताय, जादू होणार आहेत बऱ्याच सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं करत असताना फिजिकली चॅलेंजिंग असणार आहे या सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही तर इतके वर्ष या बऱ्याच गोष्टी अशा करताय. अगं काय हे काय नाचतात ही मुलं यार, दमवतात मला अक्षरशः. काय मॅच होतं का वय आमचं? पण खूप आता गाणं ऐकलंच ना, मी त्याला काय म्हणते ते, लावशील साऱ्यांची वाट. नाही ऍक्च्युली दमछाक होते, नाही असं नाही. कारण 25 वर्षापूर्वीचं जाऊबाई जोरात त्याच्यात मी जी धिंगाणा घालायची डान्स करून, आणि आत्ता 2024 सालची आजीबाई, काहीतरी तर फरक असेल की नाही. पण आय डोंट नो, क्षितिज पण म्हणतो तसंच, बरेच जण म्हणतात की मला ना स्टेजवर आलं ना की आय डोंट नो, रंगदेवता प्रसन्न होते मला. मला नाही, मला कळतही नाही की माझी काय एनर्जी लागली. मी अशी ठरवून काही एनर्जी वगैरे लावत नाही, ते आपोआप सळसळायला लागतं. सो मग मी तीच होऊन जाते, जे कॅरेक्टर असेल ते, आणि मग ते होऊन जातं. मी आत्ता तुमच्यासमोर आम्ही असं पहिल्यांदा परफॉर्मन्स हा दिला, आणि मला कळलंही नाही की काय एनर्जी लागली. मला वाटतं ती रंगदेवतेची कमाल आहे, ती करून घेते, मी करते. आणि ती एनर्जी शेवटच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचते ताई, आणि ते कायम होत राहिलंय. पण अभिनय, जसं तू अनेक मुलाखतीमध्ये सांगतोय की तुला ते आजी आणि ते अनुभवता आलेलं नाहीये, मला वाटतं निर्मिती ताईंसोबत ते तू कनेक्ट आणि ते अनुभव घेतोयस. 100% घेतोय. ऍक्च्युली निर्मिती मावशी माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे ती आजी तर माझी अजिबात नाही, ती माझी मावशी आहे. नाहीये, पण नाटकात ती माझी आजीबाई. नाटकात मी 10-11 वर्षाचा आहे, पण हो, तो अनुभव कुठेतरी नाटकामुळे मला मिळाला आजीबाईचा. कारण माझी आई मला नेहमी सांगायची लहानपणी, की ओरडायच्या वेळेला एस्पेशली आम्ही जेव्हा पूजा करायचो नाही, पुस्तकं वाचायचो नाही, अभ्यास करायचो नाही, आणि माझी आई एकटी वर्किंग असल्यामुळे ती नेहमी मला म्हणायची, तुम्हाला आजी आजोबा नाही आहेत ना, म्हणून तुम्हाला ही शिस्त नाही येत. तर ते शिस्त नेमके काय नाही येत आज नाटक करून कळलं. सो तर ती शिस्त, पण ही शिस्त तर लोकांना कळेल, मलाही कळलेली आहे. पण विशेषतः म्हणजे जी निर्मिती मावशीसोबत काम करताना किंवा पुष्कर सरांसोबत काम करताना, सगळ्यांसोबत काम करताना जी रंगभूमीची शिस्त असते, बेसिक शिस्त, ते वेळेवर येणं, ही एक शिस्त पण जी असते ना, ती पण मला त्यांच्यामुळे लागली, जी व्यवस्थित भक्कम झालो मी त्याच्यामध्ये. सो कुठेतरी ते एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पूर्णपणे, आणि मजा येते. निर्मिती ताई, तुमच्या काही आजीच्या काही आठवणी आहेत? अर्थात अनेक वर्ष लोटली त्या. खूप वर्ष, बरीच वर्ष झाली आता त्याला. आता मी आजी होणार या वयात आहे. पण मला आठवण अशी आहे की तेव्हा ना शनिवारी आम्हाला हाफ डे असायचा, शाळेला सुट्टी असायची, आणि रविवारची पूर्ण दिवस असे. आता आता कसं असतं मला माहिती नाही. तर माझं आजोळ ठाण्याला, तर मी घरी येऊन दप्तर घरी टाकलं की आईच्या मागे भुणभुण, चल ना ठाण्याला, चल ना ठाण्याला, चल ना ठाण्याला. आणि आम्ही दर शनिवारी दुपारी निघायचो, ठाण्याला जायचे मी. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी यायचो. पण ही आठवण माझ्या कायमची डोक्यात कोरली गेली की शनिवार दुपार झाली की मला ठाण्याला जायचं. कारण तिकडे माझ्या मामाचं घर, माझे सगळे मामी भाऊ वगैरे सगळे ठाण्यातले आहेत, त्यामुळे ते सगळं. आणि मला पहिल्यापासूनच एकत्र कुटुंबाची सवय होती, रादर अजूनही. आत्ताही माझ्या घरी माझी आई, माझे दीर, माझी जाऊ, माझी बहीण, नणंद, असे सगळे एकत्रच असतो आम्ही. त्यामुळे ते मला एक हे आहे की एकत्र कुटुंब, आणि ते मला सवय लागली माझ्या आजीकडून, कारण तिथे एकत्र कुटुंब असायचं. आणि मला वाटतं आपण जे जसं लहानपणी आपल्यावर संस्कार होतात ते आपण पुढे फॉरवर्ड करत असतो. पण अभिनयाबद्दल काय वाटतं? कारण तो इतकं उत्तम चित्रपटांमध्ये काम करत असतो, आणि आता तो पदार्पण करतो, पण तुम्ही बघताय तो म्हणजे जीव ओतून सगळेच म्हणतात काम कर. मी सांगू का की मी एक सांगते, मी पटकन कुणाचं कौतुक करत नाही, कारण त्यांनी 2 गोष्टी होतात. एक तर माणूस ग्रो व्हायचं थांबतो, ही एक गोष्ट होते. आणि मला ऑलवेज ज्या माणसाने ग्रो व्हावं असं वाटतं त्याला मी पटकन सांगत नाही की तू चांगलं करतोयस, कारण मला इच्छा असते की यांनी व्हावं ग्रो, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. सो लगेच सांगितलं नाही तर म्हणू नकोस. अजिबात नाही. आणि दुसरं महत्वाचं की कधी कधी ना त्याचा विपरीत परिणाम होतो. आपण जर लगेच कौतुक केलं ना तर त्याचा विपरीत परिणाम होतो. मला असं वाटतं की हा ना खूप
मन लावून सगळ्या गोष्टी ऐकतोय, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतोय, सगळ्या ग्रास्प करायचं त्याची तयारी आहे, हे मला खूप आवडलंय त्याचं. आणि माझं नेहमीच म्हणजे पहिल्यापासूनच माझं असं म्हणणं असतं की मी जे काही करते ते माझ्यासाठी, त्याच्यासाठी, पुष्करसाठी असं नसतं. माझं नाटकासाठी असतं, माझं त्या कलाकृतीसाठी असतं, जे काही सांगणं असतं ते. आणि थोडं मी ऑलवेज त्यांना म्हणते, थोडंसं धरा की थोडं यार एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे एवढ्या वर्षांचा, तर ऐका माझं की ना हे इथून हे नाही कम्फर्टेबल होणार आहे, ऐका माझं, हे असं असं करूया. पण आत्ताची पिढी, मला मी खरं सांगू, तुम्ही ना खरंच गोड आहात, कारण तुम्ही ऐकता. तुम्ही असं सोडून नाही देत की या कोण सांगणार आहे, असं नाही करत. ते खूप चांगलं आहे. त्याने तुमचाच फायदा होणार आहे, माझा थोडी होणार आहे. मी तुला सांगितलं आणि तू सोडून दिलंस तर ओके, पण तो तो ते ऐकतो आणि तो ते इम्प्लिमेंट करतो. नुसतं ऐकून पण सोडून देत नाही, तो ते करतो. तो येऊन विचारतो की हे मी असं घेतलं तर, किंवा किंवा त्याला मी एक सांगितलंय, मी जरा असं तुला काही पुढे बिडे केलं तर असं काही वाईट वाटून घेऊ नको. स्टेजवर उभी राहायची एक पद्धत असते, स्टेजवर कुठे उभं राहायचं हे कळायला लागतं. तर त्या गोष्टी शिकून मी काय आभाळातून पडले आणि मोठे ऍक्ट्रेस झाले असं काही नाही. शिकूनच होतात या गोष्टी, आणि त्या मुलांनी शिकाव्या असं वाटतं मला. पण अभिनय, तुला वाटतं की म्हणजे लहानपणापासून आसपास हे सगळी कलाकार मंडळी असते किंवा तू काम करत असताना खरंच ही मोठी संधी मिळत जाते आपल्याला, कारण ज्यांच्यासोबत आपण काम करतो तितकंच आपण ग्रो होत असतो. 100% बिकॉज मला नेहमी वाटतं कुठली कलाकृती असो, सिनेमा, नाटक, कुठली, हे टीमवर्क आहे. हे एकाचं नाही आहे. ते जर एकाच आहे, तो एकटाच हे करतोय, बाकीचे काही करत नाही, तर त्याला काय अर्थ नसतो. ती एक कलेक्टिव्ह एफर्ट येतो. त्यामध्ये जर तुम्हाला मोठे कलाकार लाभतायत, त्यांचा एवढा एक्सपिरियन्स तुम्हाला सोन्यासारखा मिळतोय, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रास्प करूनच पुढे जाऊ शकता. अजून त्याच्यामध्ये ऍक्टिंग बाकी शिकणं, आता आपण तर कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जात नाही, आपल्यासाठी रियाज हाच आहे सर. त्यामुळे ती जे काय, आता मी लहानाचा मोठा झालो या सगळ्यांना बघून कुठे ना कुठेतरी, तर त्यामुळे ते जे काय सांगतात, ते जे काय, आता जसे ते बोलले स्टेजवर उभं राहणं, मला मुळात कॅमेऱ्याची सवय असल्यामुळे अशी उभी राहायची सवय आहे. सो बेसिक्स पासून माझ्यासाठी सुरुवात होते की अरे नाही, आपल्या स्टेजवर उभं राहणं पण परत रिफ्रेश करणं गरजेचं आहे. स्पीच पासून सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये खूप मदत झाली मला तिची, मी अजूनही सांगतो आणि पुढेही होत राहणार आहे. सो त्यामुळे मी स्वतःला अतिशय ग्रेटफुल समजतो की मला माझं पहिलं नाटक निर्मिती सोबत करायला मिळालं. अनेक लोक म्हणतात की आम्ही आमचं पहिलं नाटक डॉक्टर लागून सोबत केलं, घाणेकरांसोबत केलं, अशोक मामांसोबत सोबत केलं. मी मोठं झाल्यावर सांगेन मी माझं पहिलं नाटक निर्मिती सोबत केलं म्हणून. मोठा झाल्यानंतर म्हणजे आता तो 11 वर्षाचा आहे ना नाटका. अगं मी तुला सांगते, बायका येतात ना तेव्हा असं म्हणतात, ऑय गो किती गोड, किती क्यूट. अगं इतकं ते केस कापले ना आम्ही त्याचे, जेव्हा पहिल्यांदा असा नुसता हिरो असा यायचा, एवढे एवढे केस वाढवून असा सगळा, हे सगळी अशी दाढी बिडी असं सगळं हिरो सारखा यायचा. तर मी म्हटलं एकदा दाखवा ना हा कसा दिसणार आहे. ठीक आहे, तर मग क्षितिज म्हणाला ठीक आहे, मग आपण एक काम करूया, त्याचे केस कापू. पण त्याचा हेअरड्रेसर वेगळा ना, रिहर्सलला बोलवलं त्यांनी हेअरड्रेसरला, समोरच कापून आणि आमच्या समोर केस कापले, आणि असं एवढंसं दिसायला लागला, गोंडस एकदम बाळ, ते दाढी बिडी करून असं काय ते सफाचट सगळा, आणि एवढूसे केस, आणि इतका गोड दिसत होता ना तो. म्हणजे आताही दिसणार तो, कारण नाही आता परत कापायला लावणार आम्ही. प्रयोगाच्या पहिले कापायचे. पण तो खूप गोड दिसतो. फोटोत तुम्ही बघितलंच असेल ना, गोंडस. आम्हाला फक्त आता म्हणजे मला विशेषतः एकच भीती आहे की मुलींना हेच वय वाटू नये त्याचं. बरोबर आहे की नाही? नाहीतर ह्याचं वय वेगळं आहे, हा नाटकामध्ये 11 वर्षाच्या मुलाचा रोल करतोय, दॅट्स ऑल. एवढं लवकर ब्रह्मचार्य नकोय मला. शेवटचा प्रश्न, कारण अनेक जणांना मुलाखती घ्यायचंय, तर हा लुक जो तुला सांगितलं, कारण अगदी वयच बदललं त्या लुकने. तुला तुझी तयारी होती? हो, माझं या वर्षीच मी एक ठरवलं होतं की मला क्लीन शेव करायचंय. अनेक वर्ष मी क्लीन शेव केलेलं नव्हतं, कारण माझं वय खूप लहान दिसायचं, त्यामुळे माझे अनेक रोल पण गेलेले आहेत, खूप लहान दिसतो म्हणून. तर माझं असं झालं की मग दाढी वाढवूया, पण नाटक असायला बोला चला आता क्लीन शेव करूया, जरा फ्रेश दिसू आपण. त्यामुळे क्लीन शेव केलं. मग केस कापायला मग ते कसं होतं, हेअर ड्रेसर कडे गेलं
तो परत काहीतरी वेगळं कापणार, ते परत आवडणार नाही. त्यापेक्षा आपण तिथे बोलूया, समोर कापून होते, म्हणजे त्यांना सांगता येईल की बाबा असे काप तसे काप. तर त्याला मी ब्रीफ दिला होता हेअर ड्रेसरला. नंतर ना त्याचे तो एवढे कमी करायला लागला ना की आम्हालाच वाईट वाटायला लागलं. हे बास आता, हे राहू दे ना, एवढे आता राहू दे, असं एवढे केले, आता करणार परत. करणार. आणि मुख्यतः म्हणजे त्या हेअर ड्रेसरचा पण छोटा मुलगा आहे, 10-11 वर्ष, 7-8 वर्षाचा मुलगा आहे. सो मी त्याचा ब्रीफ दिलेला होता की यार तसा एक हेअरकट जे लहान मुलं आजकाल ट्रेंडी, माझ्या लहानपणी मशरूम कट करायचे. नंतर मी बोर्डिंग स्कूलला गेल्यावर प्रॉपर एकदम डायरेक्ट झिरो मशीन मारून कट करायचे. पण आता मुलांना थोडं फॅशनेबल दिसायचं असतं. पण विराट कोहलीची हेअरस्टाईल पाहिजे, याची पाहिजे, आमच्याला तसं काय नव्हतं. पण त्यामुळे ते थोडंसं त्याला फॅशनेबल पण चांगलं करता आलं आणि वय पण माझं लहान झालं. सो मला आधी भीती होती आपली दाढी वगैरे कापल्यावर आपण लहान दिसू ना, नाही दिसलो तर मग प्रॉब्लेम होईल. मग पण दिसलो बाबा, देवाच्या दयेने दिसलो. पण तेच अभिनय असा गोंडस दिसणारे आणि अर्थात निर्मितीताई कमाल ऊर्जा असलेली, अफाट ऊर्जा असलेली अभिनेत्री, आणि पुन्हा एकदा मला वाटतं मंच गाजवणार आहात तुम्ही. शुभेच्छा या नाटकासाठी, आणि आम्ही उत्सुक आहोत नाटक बघण्यासाठी. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.